दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालंय। त्या 94 वर्षांच्या होत्या। गेल्या काही महिन्यांपासून शालिनीताई आजारी होत्या। माहीमधल्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं। साताऱ्यातल्या कोरेगाव तालुक्यातल्या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील। वयाच्या 94व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या त्या पत्नी त्यांचं निधन झालेलं आहे। संदीप रामदासी आपल्या सोबत आहेत। आपले प्रतिनिधी संदीप, शालिनीताई पाटील यांचं निधन झाल्याची बातमी येते त्यांच्याविषयी। अश्विन, शालिनीताई म्हणजे लढाऊ करारी अशा राजकारणी म्हणूनच त्यांची ओळख राहील। कोरेगावमधनं त्या 2 वेळा आमदार होत्या आणि अगदी अल्पकाळासाठी त्यांनी सांगलीमधनं लोकसभेवर सुद्धा त्या निवडून गेल्या होत्या। 83 साली ज्यावेळेस वसंतदादा पाटलांनी राजीनामा दिला होता त्यावेळेस। आणि त्यांची जी महत्त्वाची ओळख आपल्या पिढीला सुरुवातीला झाली तर 80च्या दशकापासून म्हणजे सगळ्यात सुरुवातीला मराठा आरक्षणाची मागणी जर का कोणी केली असेल तर त्यांचं नाव म्हणजे शालिनीताई पाटील हेच घ्यावं लागेल। अनेक नेत्यांमध्ये जे प्रमुख नेते होते त्यापैकी एक ह्या शालिनीताई पाटील होत्या। त्यानंतर त्या आग्रही याच्यासाठी सुद्धा होत्या की आर्थिक निकषांचा सुद्धा आरक्षण देण्यासाठी विचार करता येईल का। तर यासाठी पण त्यांनी ज्यावेळेस त्या प्रमुख पक्षांमध्ये सक्रिय होत्या, त्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 99 साली निवडून आल्या कोरेगावमधून, त्यानंतर पुन्हा 2004 साली आल्या, त्यानंतर शशिकांत शिंदेकडनं त्या पराभूत होत गेल्या। पण त्याआधी 10 वर्ष सुद्धा त्या कोरेगावमध्ये पूर्ण राजकारणामध्ये त्या सक्रिय होत्या। तर आपल्या पिढीला ह्या 2 महत्त्वाच्या कारणासाठी तरी त्यांची ओळख राहील। त्यानंतर तिथले जे जरांडेश्वर कारखान्यापासून बाकीचे जे छोटे मोठे राजकीय विषय, वादाचे विषय येत राहिले तर त्यावेळेस आपल्याला आपल्या जे मनात आहे, आपली जी भूमिका आहे ती अत्यंत रोखठोक स्पष्टपणानं बोलण्याचा त्यांचा जो स्वभाव होता तो कायमच साताऱ्याच्या आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या लक्षात राहील। संदीप, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा ही अपडेट येते दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झालं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।